मोठी बातमी नाशिकमधून। नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीची शक्यता आहे। ढगफुटीमुळे नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नाशिक शहरासह 5 तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवस्थानही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिककरांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापनावर मंत्री गिरीश महाजन यांचं लक्ष आहे। लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहोत। जे जे नदीकाठी ओढ्याकाठी ज्यांची घरं आहेत तिची शक्यता आहे की खूप पाऊस पडल्यावर त्यांना धोका होईल, म्हणून त्यांना आम्ही सगळे सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवत आहोत। उद्या आम्ही शाळा कॉलेज विशेष करून बाजारपेठ या बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। कुठेही शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी जाणार नाहीत, कारण 300 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे।